वाह, काय घर बांधलंय माझ्या भावानं. एकदम छान घर आहे. विजो, विजो. ओ ओ कोण आले? अरे दादा, कधी आलास तू? अरे आत्ता झालो. बरोबर, ये घरी ये, घरात ये. ते दे पिशवी माझ्याकडे दे. बस रुपाली, जरा पाणी आण ग. घर चांगलं सजवलंय. होय, गेल्या वेळी आम्ही त्यावेळी नव्हतं असं काय. चांगलं दिसायला लागलं. सगळं रुपालीने केलंय. तिची आवड, तिच्या इच्छेनं सगळं सजवलंय तिने. ते जाऊ दे, तू कसा आहेस सांग? दिवाळी कशी केली तुमची? कशी झाली दिवाळी? काय चांगली झाली. होय, बरं एवढा वेळ कस काय रात्र करून आला? काय शेताला पाणी वगैरे पाजून जरा वेळ झाला. हा, वहिनी जाऊन ये म्हटले घरात. बर. म्हणताना मी आलो. घरातले आहेत का सगळे? काय चांगले चांगले आहेत ना? बर. मग आता आज रात्री इथं राहूनच जा. रात्रीच जायला नको गावाला. बरं इथंच राहा आजच्या दिवस. हा, रुपाली कोण आले बघ का जरा पाणी घेऊन ये की. कोण आले हो? अहो भाऊ, तुम्ही? पाणी आणू काय? आणते थांब. हे घ्या पाणी. रुपाली बरं आहे का? होय, हाय की बरं. कशी झाली दिवाळी? झाली की चांगलीच. दादा पाणी घे की. पाणी पिलं तू, घे पाणी. रुपाली जरा चहा आण बघू. काय म्हणते गावाकडची हलावा? आहे बरे आहेत सगळे. होय का? गावाकडं वहिनींना हे दिलंय, लसूण हे दिलंय. होय. जरा देऊन येतो रुपालीला. बरोबर, देऊ दे. आला असतील आता. काहीतरी पाहिजे असेल. दिवाळीत झाले असतील पैसे खर्च, पण आले असतील आता पैसे मागायला. मला चांगलंच माहिती आहे गावाकडच्या लोकांना. पैसा दिसला की भाऊ दिसतोय. काय झालं, दिलं नाही रुपालीकडे पिशवी? नाही, रुपाली चहा घेऊन आले. बर आले बर, येऊ दे. रुपाली आण ग चहा. घ्या चहा प्या. दादा, तू कधी वेळ करून येत नाहीस. आता का आलास एवढी रात्र करून? काय अडचण आहे का? एवढा रात्री कधी येत नाही? काय नाही रे विजू, सगळं ठीक आहे, सगळं चांगलं आहे. तुझी आठवण आली म्हणून लागली. गावाकडे आतास गाडी घेणार आहे म्हणलास. तुला पैसे कमी आहेत म्हणून सांगितलंस तू. तुझा चेहरा जरा पडलेला दिसला मला. मी थोडंफार पैसे साठवून ठेवलेले आहे. म्हटलं आता दिवाळीनंतर देऊन या भावाला गाडी घेण्यासाठी. पैसे साठवून थोडंफार माझ्याकडं मी मदत तुला गाडी घेतो. अरे दादा, ह्याची काय गरज होती? मी काहीतरी ऍडजस्टमेंट केलं असतं ना. पण तुला काय, तुझं अगोदर व्यवस्थित नसतं. अरे आम्ही नोकरीवर माणसं आहे. आम्ही काहीतरी ऍडजस्ट केलं असतं. तुम्हाला तिकडे गावाकडे काय सांग की, शेतात पीक असते नसते. हा, नाही विजू, हे धर आणि माझ्यातर्फे हे गाडी घ्यायला गाडी घेतो. अरे नको दादा, नको. धर, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. अरे बरोबर आहे, पण तुझे पण वडाता नाही, नव्हते. असू दे विजू. धर. हे घेऊन जा दादा, तुला पैसे. मला नको पैसे. तू आल्याबद्दल मला खूप छान वाटलं. घेऊन जा, आम्ही काहीतरी करतो ऍडजस्ट. जा. बरं घेतो दादा मी पैसे, पण तुला कधी गरज लागली की ना मला तू हक्काने सांग. हा भाऊ, तुम्ही बसा आता. मी लगेच स्वयंपाकच बघते. श्रीखंडपुरीचा छान बेत करते. आणि आज तुम्ही थांबा, राहा. कारण ना संध्याकाळ झाल्या, जाऊ नका तुम्ही गावाला. हा, मी लगेच स्वयंपाक बनवते. नको रुपाली, तुझं मगाचं बोलणं ऐकून माझं पोट भरले. हे बघ रुपाली, प्रत्येक वेळी मी पैसे मागायलाच तुमच्याकडे येतोय असं नाही. परवा विजू आता त्याला पैसे कमी गाडीला पडले म्हणून सांगितला. मी पै गोळा केलेले पैसे मी त्याला मदत करायला आले. त्याचा चेहरा पडलेला मला बघवला नाही. भावालाच भाऊ मदत करणार म्हणून मी आलोय. आणि रुक्मिणीनं शेतातलं लसूण वगैरे दिले, ते घे. आणि आता मी येतो. तुम्ही सुखात आणि आनंदात राहा. आणि आदनं म्हणणं गावाकडे येत जावा. गावाकडचे दारं तुमच्यासाठी कायम उघडी आहेत.
विजू आता येतो मी, भरपूर वेळ झालाय. थांबला असतास तर दादा घेऊन गेला असतास ना. नको आता जेवण नको मला. जाऊ नका. चुकलं माझं, मी चूक केली. मोठा धीर हा मोठ्या भावासारखाच असतो, माफ करा मला. बरं असू दे रुपाली, आपण सगळी एकच आहे. मग या जेवण करून जावा, असं जाऊ नका.